या वडापावच्या चटणीचं सिक्रेट आजपर्यंत तुम्हाला कोणीच सांगितलं नसेल, कारण ही चटणी जी आहे ना, ती मी स्वतः जाऊन बघितलेली आहे, की बाहेर चटणी कशी बनवतात आणि तेच सिक्रेट आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यात पावसाळा सुरू झालेला आहे आणि गरमागरम असा मस्त वडापाव खावासा वाटतो आणि त्याचबरोबर या चटणीचं सिक्रेट मी या संपूर्ण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तुम्हाला नक्की आवडेल आणि हा वडापाव नक्की घरी बनवून बघा. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर वडापाव करता आता आपण इथे सर्वात सिक्रेट असा ठेचा बनवून घेऊयात. त्याकरता इथे मी घेतलेला आहे थोड्याशा मिरच्या, लसूण, आलं, कोथिंबीर आणि ह्या 3 मिरच्या ज्या आहेत ना, त्या मी अशा साईडला मस्त याला फ्राय करून घेणार आहे, जेणेकरून वडापाव बरोबर खायला खूप छान लागतात. आता छोट्या मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला हे सर्व घालून असं दरदरा असं याचा मस्त ठेचा करून घ्यायचा आहे. तुम्ही हा ठेचला तरी सुद्धा चालेल, पण मी ते मिक्सर जारमध्ये करून घेते. तर असं ना 1 मिनिट मी इथे फिरवून घेणार आहे. त्यानंतर इथे मी घेतलेली आहे एक कढई. कढईमध्ये ना तेल घेतलेलं आहे. तेलामध्ये मी पहिले लसूण घालून घेते. आता लसूण याच्याकरता घालायचं की आपल्याला लाल चटणी जी लागते ना, त्याची मी तयारी ना पहिलेच तेलामध्येच करून घेते. कारण का परत मग तेल घ्यायची गरज नाही. तर लसूण पण आपल्याला तेलामध्ये छान असा मस्त ना थोडासा गुलाबी होईपर्यंत परतवून घ्यायचं. त्याचबरोबर इकडे मी त्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आपल्याला वडापाव बरोबर खायच्या. त्या सुद्धा आता परतवून झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. आणि ताज्या-ताज्या मिरच्यांवरच आपल्याला इथे आता मीठ घालून घ्यायचं, कारण का तेव्हा मीठ आहे ना लगेच चिकटतं आणि नंतर मग ते मीठ चिकटत नाही. तर हे बघा, आता लसूण आणि मिरची म्हणून तयार झालेली आहे. आता आपल्याला त्याच कढईमध्ये तेल गरम असतानाच त्यामध्ये घालायचं थोडीशी मोहरी आणि आपलं बारीक केलेला ठेचा. हे बघा, आता ठेचा ना आपल्याला छान असा मस्त तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे. ठेचा तुम्ही जेवढा परतवणार तेव्हा त्याचा तिखटपणा आहे ना तो ना कमी होत जातो. तर हे बघा, आता मी असं कंटिन्यू परतवते, म्हणजे जर तुमची मिरची तिखट असेल तर ते तिखटपणा याचा कमी होतो. आता यामध्ये मी घालते थोडेसे कढीपत्ता. कढीपत्ता तुम्ही आहे ना पहिले सुद्धा घालू शकता, पण कढीपत्ता खूप जास्त उडतो, त्यामुळे मी नंतर ठेचा घातल्याच्या नंतर नेहमी घालते. तर हा आपला जो मसाला जो आहे वडापावचा, तो तयार झालेला आहे. म्हणजे अगदी बाहेर मिळतो ना तो मसाला आपण इथे बनवतोय. आता यामध्ये मी घालते थोडंसं चवीपुरतं मीठ आणि त्याचबरोबर थोडीशी हळद. हळद आणि मीठ घातल्याच्या नंतर सुद्धा आपल्याला पुन्हा एकदा असं व्यवस्थित हळदीचा कच्चेपणा जाईपर्यंत असंच परतवत राहायचंय. तर हे बघा, आता आपला मसाला प्रॉपर मस्त तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता इथे. आणि या मसाल्याचा ना पूर्ण किचनवर असा छान मस्त सुगंध सुटलेला आहे. आता यामध्ये मी घालते उकडलेले बटाटे. हे मी सोलून चांगले मॅश करून घेतले. हे आपल्याला मसाल्याबरोबर छान असे मस्त मिक्स करून घ्यायचे, म्हणजे मसाले बटाट्यांना छान असा मस्त कवर आणि कोट झाला पाहिजे. तर हे बघा, आपली बटाट्याची भाजी जी आहे वडापावची, ती तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता इथे. या भाजीची तुम्हाला मी एक गंमत सांगते. ही भाजी जर कधी जास्त झाली ना, तर आम्ही काय करतो, ही भाजी अशीच नुसती चपाती बरोबर खातो. म्हणजे अजून काही एक्स्ट्रा भाजी बनवायची गरज नसते. तर आता आपली भाजी बनवून तयार झालेली आहे. आता आपण इथे ना वड्यांचं पीठ तयार करून घेऊ. त्याकरता इथे मी घेतलेलं आहे बेसन. त्यामध्ये थोडीशी हळद घातली आहे, मीठ घातलंय आणि आता हे घालून आपल्याला व्यवस्थित असं सर्व साईडला मिक्स करून घ्यायचं आणि थोडं-थोडं पाणी घालून आहे ना, आपल्याला याचं छान असं मस्त बॅटर करून घ्यायचं. हे बघा, कंटिन्यूअस मी असं हलवतेय आणि आपल्याला याच्या गाठी न पडता असं स्मूथली याचं असं मस्त बॅटर तयार करून घ्यायचंय. आता इथे आपलं वड्यांचं बॅटर जे आहे ते तयार झालेलं आहे. त्यानंतर इथे मी घेतलेला आहे भाजीचा गोळा. त्यानंतर आता आपल्याला ह्यामध्ये घालायचे चीज, कारण का आपला हा चीज वडापाव आहे. थोडासा वेगळा करूया पावसाळ्यामध्ये. तर हे बघा, आता मी याच्यामध्ये चीज फिल करून घेतलेलं आहे. तुम्हाला जेवढं चीज पाहिजे ना त्या प्रकारे तुम्ही इथे फिल करू शकता. आणि चीज आहे ना सर्व साईडला भाजीने असं ना मस्त कोट झालं पाहिजे. नाहीतर चीज आहे ना असं नंतर मेल्ट होतं आणि मग ते तेलामध्ये बाहेर निघतं. त्यामुळे हे बघा, मी सर्व साईडने हा असा गोळा छान मस्त कोट करून घेतलेला आहे चीजला. तर आता मी असे सर्व वडे जे आहेत ना ते तयार करून घेते आणि तुम्ही बघू शकता आता इथे आपले सर्व वडे जे आहेत ते तयार झालेले आहेत फायनली. आता आपल्याला हे वडे तळायचे. तर इथे आपल्याला तेल आहे ना छान असं मस्त गरम करून घ्यायचं आहे. मध्यम तेल अजिबात नको, कारण का तेल जर गरम नसेल तर काय होतं ना, वडे तेलकट होतात. तर इथे आपलं तेल छान मस्त गरम झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि वडे टाकता बरोबर ते लगेचच असे झाऱ्याने मस्त वरती आलेले आहेत आणि वड्यांना कलर सुद्धा सुरेख आलाय, तुम्ही बघू शकता इथे. तर आपले आता इथे वडे तळून झालेले आहेत आणि मी ते एक शॉट घ्यायची विसरली, की तुम्हाला जे वरती वडे उचलून नाही दाखवले. त्याकरता खरंच सॉरी. आता आपण आहे ना त्याच तेलामध्ये मी तेल थोडंसं क्लीन करून घेतलं आणि त्याच तेलामध्ये आता आपल्याला काढून घ्यायचा आहे चुरा. चुरा आपल्याला आहे ना चटणी करता काढायचा आहे. जी लाल चटणी असते ना त्याकरता इथे आपण चुरा काढून घेणार आहे. तर हे बघा, आता आपला चुरा सुद्धा केवढा छान मस्त कुरकुरीत असा तयार झालेला आहे. हा सुद्धा आपण आता मस्त एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. आता लाल चटणी करता इथे मी घेतलेले आहेत तळलेले लसूण, त्याचबरोबर चुरा, थोडीशी काश्मीरी पावडर, तुमच्या तिखटनुसार तुम्ही इथे घेऊ शकता आणि त्याचबरोबर सिक्रेट जिन्नस ते म्हणजे पाव आणि चवीपुरतं मीठ.
पावाने ना चटणीला एक छान असा जाडसरपणा येतो. तर हे बघा आपली चटणी जी आहे ती तयार झालेली आहे आणि आता आपण गरमागरम वडापाव मस्त मुंबई स्टाईल सर्व्ह करून घेऊया. तुम्ही बघू शकता आपले वडे केवढे सुंदर झालेले आहेत. आपला चीज वडापाव जो आहे तो मस्त इथे तयार झालेला आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून मला सुद्धा मोटिव्हेशन मिळेल. तर चला परत भेटूया अशा एका छान रेसिपी बरोबर. तोपर्यंत छान-छान असं मस्त-मस्त खात राहा.